वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आत्ता ना सगळं आवरून वगैरे झालं आहे आणि आज मी जातो आहे गोव्याला. आदित्यसोबत जातो आहे. तर आता 12 वाजताची ट्रेन आहे. त्याआधी सगळं आवरून वगैरे घेतो, नाश्ता वगैरे करतो. चला. तर आता हे बघा झाडांना जरा पाणी घालून घेतो का. आता ऊन लागायला लागलं ना भरपूर, म्हटलं जरा पाणी घालूया. ते बघा झाडांना जेव्हा पाणी घालतो ना तेव्हा बघा सगळं रान काढलेलं असतं ना ते परत उगवतं. ते बघा इथे रान नाही, पण आता पाणी घातल्यावर सगळं रान परत उगवणार. आता काय पर्याय नाही, त्याला परत काढलं पाहिजे. ते बघा नाश्त्यामध्ये मस्त उत्तप्पा केलेला आहे, तो लगेच खाऊन घेतो. नाश्ता वगैरे करून झाला माझा, लगेच तयारी करतो. चला, तयारी वगैरे झाली आहे आणि आता मी निघतोय. गाडी एकदम टाईमवर आहे. तर जातो ती पहिला कणकवलीला आणि तिथून ट्रेनने. चला. तर आता मी पोचलो आहे रेल्वे स्टेशनला. बघा किती गर्दी आहे ती. शताब्दीसाठी असतेच जरा गर्दी. तर बघू, जागा तर काय भेटेलच, कारण ट्रेन आता रिकामी होईल इथे. आणि इथे ही बहुतेक दुसऱ्या ट्रेनची गर्दी पण असू शकते. तर आता आमची ट्रेन येते 2 नंबर प्लॅटफॉर्मला. तर आता जातो त्या साईडला. ऊन पण भरपूर लागतं आहे. तर ते बघा इथे जाऊन शेडमध्ये जरा बसतो, कारण ट्रेन येते, अजून टाईम आहे थोडा. ऊन भरपूरच लागतं आहे, गोव्यात पण भरपूर ऊन असेल. तर फायनली ट्रेन आली आहे. आता ही सगळी रिकामीच होईल इथे गाडी. तर लगेच कुठेतरी चांगली जागा बघून बसून घेऊया. तर आता बसायला तर जागा मिळाली आहे. आणि बघा ट्रेन आता सुटली आहे. तर आता जवळपास 1.5-2 तासात आम्ही पोचू. आता मी फायनली पोचलो आहे थिविमला. ते बघा हे आहे थिविमचं रेल्वे स्टेशन. खूप मोठं रेल्वे स्टेशन आहे आणि गर्दी पण बघा किती उतरायला. गोव्यात फिरायला भरपूर लोक येतात आणि जास्त करून या शताब्दीनेच येतात. त्यामुळे बघा सगळी लोक आता चालली आहेत. तर आम्ही पण पटपट जातो आणि जरा काम करून येतो. तर ते बघा आम्ही आपल्या बसमध्ये बसलो आहे आणि आता आमची सगळी कामं करून तर झाली आहेत. आणि आता आम्ही आलो परत रेल्वे स्टेशनला. हे बघा आता जास्त गर्दी नसणार. आणि आता आम्हाला ना ट्रेन यायला खूप उशीर आहे. त्यामुळे आता इथे स्टेशनवर बसून टाइमपास करत बसलं पाहिजे, कारण ट्रेन टाईमवर नाही आहे. तर आता जातो कुठेतरी आणि मस्त बसून घेतो आधी पहिला. तर आता फायनल ट्रेन येते आहे बघा. संध्याकाळी आलेलो आणि आता रात्र झाली आहे. तर भरपूर वेळ गेला, तर ठीक आहे. आली फायनल ट्रेन. ती बघा दिसते आहे थोडी थोडी. आणि हे बघा कसं त्याला घेतलं आहे मुलाला.
तर आता फायनली आम्ही येऊन पोचलो आहे कणकवलीमध्ये. तर ते बघा कणकवली रेल्वे स्टेशन आलेलं आहे. लगेच आता उतरतो आणि आधी घरी जातो, कारण दिवस खूप ना कंटाळा आला वाट बघून बघून ट्रेनची वगैरे. आणि बघा इथे आता अजून पुढची ट्रेन यायची असणार, कोकण कन्या यायची आहे, त्यामुळे गर्दी आहे भरपूर इथे. फायनली मी घरी येऊन पोचलो आहे. मस्त जरा फ्रेश वगैरे झालो, तर लगेच जाऊन जेवून घेतो. जेवण वगैरे सगळं झालं आहे, सगळं आवरून पण झालं आहे. तर लगेच एडिटिंग करतो आणि मग झोपतो. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कळवा. भेटूया उद्याच्या ब्लॉग. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.